जानकी, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतो ऑफिसला. जानकी ऐकतेस ना? ऑफिसच्या जायला टायमाला कुठे निघून जाते कोण जाणे. हो ऐकलं बरं. जरा थांबा ना, किती काय करताय. जरा नाश्ता तरी करून जा. 5 मिनिटं उशीर झाला तर काय फरक पडतोय मी म्हणते. अगं तुझा नाश्ता राहू दे, मला आधीच उशीर झालाय. मी कॅन्टीनला नाश्ता करेन. श्वेताच्या शाळेची तयारी झाली का? हो हो झालीये. माझं ना पोट आज बिघडले. रात्रीची पार्टी जरा जास्तच झाली. तुमच्या अशा या रोजच्या पार्ट्यांमुळे घरचे जेवण शिल्लक राहते. न सांगता जाता खाता, त्याने पोट बिघडणार नाही तर काय. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला? अगं आमचं कामच असं आहे, काही मान्यवर व्यक्ती भेटीस आल्यावर त्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी द्यावी लागते. त्याशिवाय चालतंय काय? वाया जाणाऱ्या अन्नाविषयी विचार करा मी म्हणते जरा. अगं बाई, स्कूल बस आली वाटतं. ही श्वेता कुठे गेली? नाश्त्याला साजूक तुपातला शिरा केलाय, थंड होत चाललाय. श्वेता, ए श्वेता, कुठे गेली ही? चल खाऊन घे पटकन. बाहेर गाडी थांबलीये. खूप गोड शिरा केल्यास नको मला प्लीज. नको नको. पाहिलं का, लहान मुलांचं असं लहरीपणावर असतं. बरोबर आहे, पण लहान मुलांना प्रमाणात दिल्यावर कसं वाया जाईल? कंटाळा आलाय ग चंपा, रोजचं तेच सांगून. तू एक काम कर, भांडी स्वच्छ कर. जाताना तुला भाजी घेऊन जा, पण आधी भांडी स्वच्छ कर. वा रे, या मालकिनीचं डोसकं. चांगलं मोरीत टाकून द्यायचं आणि खराबांना झाकून ठेवायचं. काय ग झालं चंपा, एकटीच का बडबडतीयस? अहो ताई साहेब, 2 वेळेचं आणि 1 टायमाचं जेवण पोटभर मिळत नाही, आणि तुमच्या घरात 2 टायमाचं जेवण टाकून देता बाहेर. अगं कधी पण 2 लोकांचं जेवण जास्तच करते मी. घरात कधी पण पाहुणे मंडळी येऊ शकतात. पाहुणे लोक येतील तेव्हा येतील, पण 2 लोकांचं जेवण 2 भुकेला दिलं तर त्यांचं भूक भागेल, अन्नाची नासाडी होणार नाही. आणि तुम्ही कुठे टाकता? दररोज सकाळी काम करून तूच घेऊन जातेस ना. मी तुनच नाही, आणखी 5 ठिकाणाहून घेऊन जाते. त्यात इटलेले अन्न पण असेलच, त्याचं काय करतेस? टाकूनच देत असशील ना. यातलं मी काहीच घरी घेऊन जात नाही. अन्न नासाडीवर प्रक्रिया करणाऱ्या संस्थेत मी देते. जे तुला कळलं ना ते आम्हाला कळलं नाही. खरंच तू चांगलं कार्य करते. आमचं कामच असं आहे, कावळ्यागत काव काव करत फिरायचं. कावकावचं दे सोडून दुसरं काय चाललंय तुझं? का पायात बिंगरी बांधली आणि फिरतोय घर? सकाळी सकाळी चांगलीच फिरकी घेतोस माझी. म्हणलं मित्राचं हॉटेल कसं चाललंय ते पाहावं. छान छान चाललंय तुझ्या आशीर्वादाने. काय पप्पू, एवढं लवकर दुपारच्या जेवणाची तयारी? भात आहे का भाताचं किचन? अरे राहुल, काय होतं, पार्टी होते, 20-25 लोकांचं जेवण होतं. अचानकच काय झालं? त्यांनी सांगायला हवे होते येणार नाही म्हणून. आता या भाताचे काय? आता वाया जाणार भात. मग काय शेठ, जॉब कुठं चाललाय? जॉब कशाला, पत्रकार झालोय. दैनिक जिथं तिथं सामाजिक बांधिलकीचा प्रभाव सगळीकडं. बर बर. चहा घ्यायचा का राहुल? घेऊयात ना. हे इकडे 2 चहा आणले लवकर. तू जॉब कुठे करतोस? जॉब कशाला करायचा आहे, पत्रकार झालोय. पत्रकार मित्रांनी शिकवलं व साथही दिली. बर बर. आता काय नवीन मग ब्रेकिंग न्यूज आहे ना? आता चाललेले अन्न हे परब्रह्म ह्याच्यावरती करतोय आता. आणि हा,
उद्या मी एका पाटलाच्या घरी भेटायला जाणार आहे. त्याच्या मुलीचं लग्न खूप धुमधडाक्यात झालं म्हणे. हो हो हो. मग आता उद्या हिशोब मागा जाणार आहे. हिशोब नाही रे, कशा पद्धतीने पार पडलं विचारायचं. पेपरला बातमी म्हणलं की खुशी खुशीने सांगतात. तुझी लाका लय बारीक नजर आहे. पत्रकार म्हणलं की तेवढं ठेवावं लागतं. दोन अंडा बुर्जी बांध आणि एक बॉल अंडा बी टाकतात. अरे काल म्हण पाटलाच्या घरातलं पोरीस लग्न लय जोर झालं म्हण. नाही मग ते शेवट पाटील घरालाच म्हणायचं. नमस्कार पत्रकार साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार गावकरी मंडळी नमस्कार. कसं काय येणं केलं म्हणे गावाकडं? आलो जरा गावातली माहिती घ्यायला. गावातील प्रगतीशील शेतकरी. काय विशेष काढला आमच्याकडे बघू बरं. गावातील प्रगतशील शेतकरी व आम्हाला फिरावंच लागतं. बरोबर. असं बूट टेकून बसत यांना खबर कुठून मिळणार? हे मात्र बरोबर आहे बरं का तुमचं. का रे गणपा, लका लय जोरात गप्पा रंगलेल्या दिसतात. चालायचं बघा. चालू द्या चालू द्या. बरं आहे. अहो असं वर खाली केलंच पाहिजे. चालू द्या. अरे हा श्यामाचा मुलगा राहुलच ना रे? हो मी राहुल, दैनिक जिथे तिथेचा पत्रकार. हा. गावातील मान्यवर प्रगतशील शेतकरी यांची माहिती इतरांना मिळावी व लोकशाहीच्या दरबारात चाललेला हुकुमशाहीचा कारभार तो लोकांना कळावा. अरे काय बोलतोस, तुला कळतं का? हा, समोरची माणसं पाहून तरी बोलला का? अरे तुमचा तुझा बाप श्यामा, त्याचा आम्ही आदर्श मानतो आणि तू असा बोलतो. गावातील माहिती पोहोचवण्याचं काम पत्रकारांचं आहे. अरे बरोबर आहे बरोबर आहे. पत्रकार आहेस तू, पण पत्रकाराचा तोरा कोणासमोर कसा मिरवावा याची तरी अक्कल आहे का तुला? पाटील काल म्हणा तुम्ही पोरीचं लग्न लय थाटामाटात केलं. पाटील घराण्यातलं लग्न आहे, झाक तर होणारच. अरे इथं काय बोलताय, लग्नाला तुम्ही यायला हवं होतं ना. काय सांगावं तुम्हाला. हवं त्यांच्या बी भावाचं लग्न होतं, तिकडे जावं लागत कोणाला. पण तुमच्या पोरीच्या लग्नाचा गलबला 4 गावात ऐकला. असू द्या असू द्या, आता पूजेला या. तर मंडळी, अहो पंचायतीत जावं लागतंय आम्हाला. आमच्या मग 1000 लेपडी गावची. आता निघतो. पत्रकार, आमच्याबद्दल असं वाईट साईट काय छापू नका. जे छापायचंय ते कालच्या लग्नाचा मोठा फोटो छापा, अगदी फ्रंट पेजवर, म्हणजे पहिल्या पानावर. निघतो आता मी. हा, चालू द्या तुमचं, चालू द्या. हे त्यांनी सांगायची गरज नाही. काय छापायचं कसं छापायचं हे पत्रकाराचं काम आहे. त्यांनी फक्त बातमी वाचायची. बरं निघतो मी आता. येऊ का? का हो साहेब,
काय आलतो जेवायला. एवढं शिल्लक ठेवलं? ए तुझं तू बघ की. साहेब पत्रकारांशी बोलताय तुम्ही? मग काय झालं पत्रकार असला म्हणून? नमस्कार मंत्री साहेब, नमस्कार. अरे पत्रकार, तुम्ही आम्हाला इथं पण सोडत नाही. कुठेतरी आम्हाला मोकळीक द्या. बसा बसा. काय आता काय नवीन काय प्रश्न घेऊन आला? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एक काय प्रश्न? 100 प्रश्न विचारा की. प्रश्नाची उत्तर द्यायला तर मंत्रिपद आम्ही घेतलेले. आज राज्यामध्ये वेळेवर पाऊस पडत नाही, शेतात पिकत नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत. आज आपण आणि आपले सहकारी टेबलवर एवढं अन्न शिल्लक ठेवलंय, याचं काय उत्तर आहे का आपल्याकडे? याचं उत्तर बारीक बारीक चुका सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतात. अन्न बचतीसाठी जेवढं हवं तेवढंच घेतलं पाहिजे आणि अन्न बचतीसाठी स्वतःपासूनच तयारी केली पाहिजे. आणि राहुल, तुझं एवढं बारीक लक्ष असेल असं मला वाटलं नव्हतं. माझं बोललेलं वाईट वाटत असेल तर? छे छे, नाही रे राहुल, वाईट कसलं वाटायचं त्याच्यात. पद मोठं, जनसंपर्क जास्त, पार्ट्या, अवेळी जेवण, या कारणामुळे होत असं कधीतरी. एखाद्या घटनेचा, गोष्टीचा जनतेला जो उपद्रव होत असेल त्याच्यावर कायदा करण्याचा आम्ही तज्ञ समिती नेमणार आहे. त्याच्यावर कायदा करणार आहे आणि त्या कायद्याचं रूपांतर जनतेला फायदा होईल असं आम्ही काहीतरी करू. साहेब, माझा मुद्दा जितका तळमळीचा आहे तितकाच गंभीर सुद्धा आहे. त्याच्यावर मी विचार करतोच आहे आता. पण यासाठी काही उपाययोजना, कुठला कायदा निघू शकतो का? आधी मला सांग. आणि आपली भेट पेपरात छाप, पण असं छापू नको. मंत्री साहेबांनी हॉटेलमध्ये जेवणाची नादूस केली असं लिहू नको. साहेब, चूक सुधारणार नसेल तर मी कशाला छापेन? तर नक्की सुधारेन मी. इथून पुढे जेवणाची नादूस होणार नाही याची मी काळजी घेऊन तशा प्रकारचा कायदा काय करू. कायदा मी मंत्रालयात लवकरात लवकर आणू आणि मंत्रालयातनं कायदा आणून लोकांपर्यंत ते कसा पोहोचण्याचा प्रयत्न करीन. त्याच्या प्रश्नाची नोंद करून घ्या. मॅडम, करून घ्या.